माढा तालुक्यातील 16 गावांना पुराच्या पाण्याचा विळखा पडला। बचाव कार्यासाठी एनडीआरएफची तुकडी आता तैनात करण्यात आली। मध्यरात्रीपासून जवळपास 150 लोकांचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि या परिस्थितीचा आढावा घेत एनडीआरएफच्या कमांडर सोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पाहूयात। मराठवाड्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माढा तालुक्यातील सीना नदीला पहिल्यांदाच महापूर आलेला आहे। आपण आता माढा तालुक्यातील तारफळ सीना या गावामध्ये आहोत। हे गाव सीना नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि सीना नदी ही आपलं पात्र सोडून कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर या ठिकाणी बाहेर आलेली आहे। गावामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे। आपण बघू शकताय सर्व घरं असतील, दुकानं असतील ही पाण्याखाली गेलेली आहेत। मोठ्या प्रमाणात काही वस्त्यांवर लोक अडकलेली आहेत आणि त्यांचा रेस्क्यू करण्यासाठी, त्यांचा बचाव करण्यासाठी या ठिकाणी एनडीआरएफचे पथक रात्रीपासून या ठिकाणी कष्ट घेत आहे। आपल्या सोबत या पथकाचे कमांडर आहेत सुशांत सर। सर, कब से आप यहाँ पे है और क्या क्या रेस्क्यू, कितने लोगों को आपको रेस्क्यू किया है आपने? हाँ, पुणे से हम रात को यहाँ पे 9 बजे पहुँच गए थे और रात तमाम हम अपना रेस्क्यू ऑपरेशन जारी रखे और मेस गांव में हमने 20 नागरिकों को सही सलामत बाहर निकाले और उसके बाद यहाँ पे आने के बाद फिर हमने जो यहाँ पे नागरिक हमारा फंसे हुए थे, हम 3 फैमिली को अभी तक निकाल चुके हैं क्योंकि धारा थोड़ा सा बहुत तेज है और इसी रिगार्डिंग थोड़ा सा हम और भी कोशिश करेंगे कि और जितना जल्दी हो सके बाकी नागरिकों को यहाँ सही सलामत निकाल सके। कितनी बोट आपको उपलब्ध कर दी? हाँ, मेरा पास अभी 5 बोट है, 5 ओबीएम है और लाइफ जैकेट, लाइफ बॉय और बाकी रेस्क्यू इक्विपमेंट जितना है, कटिंग इक्विपमेंट है और सर्चिंग इक्विपमेंट है, सब मेरे पास ही है। तर या ठिकाणी आपण बघितले की म्हैसगाव असेल, उंदरगाव असेल आणि आता दारफळ सीना या गावामध्ये ही एनडीआरएफची टीम पोहोचलेली आहे। 30 जणांचं हे पथक आहे आणि या पथकाच्या द्वारे जी लोक पाण्यामध्ये अडकलेली आहेत त्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, माढा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।